शेतकऱ्यांच्या विकासासाठी शिरगाव येथे 2 कोटी रुपयांच्या रस्ता कामाचा शुभारंभ. आमदार गणेश हुक्केरी यांची उपस्थिती. शेतकरी वर्गातून समाधान. शिरगाववाडी परिसरात असलेल्या शेतकऱ्यांच्या विकासासाठी रस्त्याचा विकास करण्यात येत आहे. त्यासाठी विधान परिषद सदस्य आमदार प्रकाश हुक्केरी व आपण आमदार गणेश हुक्केरी यांच्या प्रयत्नातून 1,95,00,000 रुपये मंजूर करण्यात आले असून यातून शिरगाव नागझरी रस्त्यापासून ते शिरगाव नागराळ या रस्त्यावरील महालक्ष्मी मंदिरापर्यंत रस्त्यासाठी 95 लाख रुपये व शिरगाव खडकलाट रस्त्यापासून ते शिरगाववाडी जुन्या बस स्थानकापर्यंत रस्त्याच्या विकासासाठी 1 कोटी असे एकूण 1,95,00,000 रुपये मंजूर केले आहे. यातून रस्त्याचा विकास करण्यात येणार आहे अशी माहिती आमदार गणेश हुक्केरी यांनी दिली. ते रस्त्याच्या कामाचा शुभारंभाप्रसंगी बोलत होते. शिरगाववाडी बस स्थानकाजवळील शिरगाववाडी नागझरी रस्त्यापासून ते शिरगाव नागराळ रस्त्यापर्यंत सुमारे 3.2 किलोमीटर रस्ता कामासाठी 95 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. या रस्ता कामाचा शुभारंभ आमदार गणेश हुक्केरी यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी रोहिणी हरगापुरे, सुकन्या तपकारवाडी, भारती तपकारवाडी, पार्वती मलकापुरे, संगीता तपकारवाडी, लक्ष्मी तपकारवाडी या महिलांच्या हस्ते जेसीबी मशीनचे पूजन करण्यात आले. तर शंकर उदगटी, किरण पाटील, शंकर मलकापुरे व बाळासाहेब हरगापुरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढून कामाचा शुभारंभ करण्यात आला. तर शिरगाव खडकलाट रस्त्यापासून ते शिरगाववाडी येथील जुन्या बस स्थानकापर्यंत सुमारे 3 किलोमीटर रस्ता कामासाठी 1 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. या रस्ता कामाचा शुभारंभ रोहिणी हरगापुरे, निलवा उचगावे, कलावती हरगापुरे, चंपा नवने, श्रीदेवी शेडगे, पद्मश्री गोटुरे, राजेश्री किल्लेदार, शोभा बाबन्नावर, सुनंदा फराळे यांच्या हस्ते जेसीबी मशीनचे पूजन करून आणि अनिल बडके, धनपाल तारदाळे, अनिल मगदूम, अनिल श्याम व रावसाहेब मगदूम यांच्या हस्ते श्रीफळ वाढून कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी शिरगाववाडी ग्रामस्थांच्या वतीने आमदार गणेश हुक्केरी यांचा व उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पहार अर्पण करून सत्कार करण्यात आले. आमदार गणेश हुक्केरी पुढे म्हणाले, अनेक वर्षापासून हा रस्ता विकास करण्यात येणार होता. या मार्गावरील परिसरातील शेतकऱ्यांना आपल्या शेताकडे जाण्यासाठी रस्त्याची गरज होती. शेतात असलेले ऊस व इतर पीक बाहेर आणण्यासाठी या रस्त्याचा जास्त उपयोग होणार आहे. आता लवकरच रस्त्याचे विकास करण्यात येणार असून यामुळे या मार्गावरील ऊस वाहतूक करून कारखान्यांना ऊस पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा विकास होणार आहे असे सांगून महिलांच्या सबलीकरणासाठी आमदार प्रकाश हुक्केरी व आपण चिक्कोडी सदलगा मतदारसंघातील प्रत्येक महिला स्वसहाय संघाला 1 लाख रुपये सुतनिधी मंजूर करण्यात आले असून प्रत्येक जिल्हा पंचायत व्याप्तीत कार्यक्रम घेऊन तो निधी वितरण करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य चिदानंद हरगापुरे यांनीही मनोगत व्यक्त करून आमदार हुक्केरी पिता पुत्रांच्यामुळे चिक्कोडी सदलगा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास कामे करण्यात आलेली आहेत. आता अनेक वर्षापासून मागणी असलेल्या रस्त्याच्या विकासासाठी निधी मंजूर झाला आहे. शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी कॅनॉलद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. प्रत्येक शेतापर्यंत रस्त्याचे जाळे निर्माण करण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावलेला असून हुक्केरी पिता पुत्रांच्यामुळे खरी प्रगती होत असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यात आल्याने शेतकरी वर्ग व ग्रामस्थांच्यातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी ग्रामपंचायत अध्यक्षा जयबुनिसा, तहसीलदार, उपाध्यक्ष भीमा उदगट्टी, किरण पाटील, सतीश पराळे, राजू हरगापुरे, बसू बाबन्नावर, अनिल श्याम, चिदानंद हरगापुरे, अशोक हरगापुरे, रावसाहेब मगदूम, अप्पू उदगट्टी, पप्पू पाटील, बाबुराव लाटकर, अस्लम नदाफ यांच्यासह शिरगाव, शिरगाववाडी व गिरगाव येथील शेतकरी बांधव, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ಈಡೇರಿಸಿದಾರಿಂದ ಎಲ್ಲರೂ ಹೆಮ್ಮೆಯಿಂದ ಹೇಳ್ತೀವಿ. ಅದಕ್ಕೆ ಈ ಒಂದು ರಸ್ತೆ ನಾಗರಾಳ್, ಹಿರಿಕೋಡಿ ಹಾಗೂ ಚಿಕ್ಕೋಡಿಗೆ ಗಳತ್ಗ ಹಾಗೂ ಶಿರಗಾವಡಿ, ಶಿರಗಾವ್ ಎಲ್ಲ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಹೋಗಲಿಕ್ಕೆ ಬಹಳ ಅನುಕೂಲ ಆಗಿದೆ. ಮತ್ತು ಇದರಿಂದ ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಹಾಗೂ ನಮ್ಮ ರೈತ ಬಾಂಧವರಿಗೂ ಹಾಗೂ ಎಲ್ಲ ಯುವಕರಿಗೂ ಈ ಒಂದು ಬೇಡಿಕಾಳ್ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿಗೆ ಹೋಗೋ ಒಂದು ಯುವಕರಿಗೆ ಕಾಮಗಾರಿ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಹೋಗೋ ಯುವಕರಿಗೂ ಬಹಳ ಅನುಕೂಲ ಆಗೈತಿ. ಅದರಿಂದ 95 ಲಕ್ಷಗಳ ಈ ಒಂದು ಅನುದಾನ. ಅದೇ ರೀತಿ ಶಿರಗಾವಡಿ ಹಳೆಯ ಒಂದು ಬಸ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ದಿಂದ ತಬಕರವಾಡಿ ರಸ್ತೆಯೂ ಕೂಡ 1 ಕೋಟಿ ಹಣದಿಂದ ಮಂಜೂರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದು ಕೂಡ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ರೈತರಿಗೆ ಹಾಗೂ ಗಳತ್ಗ ತಬಕರವಾಡಿಗೆ ಹೋಗುವ ಜನರಿಗೆ ಬಹಳ ಅನುಕೂಲ ಆಗೈತೆ ಅಂತ ಹೆಮ್ಮೆಯಿಂದ ಈ ದಿವಸ ನಾನು ಹೇಳ್ತೇನೆ. ನಾನು ಚಿದಾನಂದ್ ಹರಗಾಪುರೆ, ಮಾಜಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಸದಸ್ಯರು.
ವಿಶೇಷವಾಗಿ ದಸರಾ ಹಬ್ಬದ ಶುಭಾಶಯವನ್ನು ಕೋರುತ್ತಾ ಇವತ್ತು ಶಿರಗಾಂವ್ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ನಾವು ಸುಮಾರು 2 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿದು ಅಂದರೆ 1 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿದ 2 ಕಾಮಗಾರಿಗ ರೈತರ ಸಾಕಷ್ಟು ದಿನದಿಂದ ಒಂದು ಬೇಡಿಕೆ ಇತ್ತು. ಇವತ್ತು ಈ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಯಾಕಂದ್ರೆ ನೀರಾವರಿ ಆದಮೇಲೆ ಕಬ್ಬು ಹೋಗು ಬರುವಂಥ ಶುಗರ್ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿಗೆ ಏನು ತೊಂದರೆ ಇತ್ತು, ಅದು ಗಮನದಲ್ಲಿ ಇಟ್ಟ ಇವತ್ತು ಸನ್ಮಾನ್ಯ ಪ್ರಕಾಶನ ಹುಕ್ಕೇರಿ ಆಗಲಿ ನಾನು ಕೂಡಿ ಇವತ್ತು ರಸ್ತೆಗೆ ಚಾಲನೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೆವು. ಸುಮಾರು ನಮ್ಮ ಭಾಗದಾಗ ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಮಳೆದಿಂದ ಏನು ರೋಡ್ ಹಾನಿಯಾಗಿದ್ದಾವೆ ಅತ್ತಾಗ ಸನ್ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಹಾಗೂ ಉಪಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಯವ್ರ ಕಡೆಯಿಂದ ಅನುದಾನ ತಂದ ಈ ಭಾಗದಾಗ ಬರೋ 2-3 ತಿಂಗಳಲ್ಲಿ ರಸ್ತೆ ಸುಧಾರಣೆಯನ್ನು ನಾವು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀವಿ. ವಿಶೇಷ ಅಂದರೆ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ನಮ್ಮೆಲ್ಲ ತಾಯಿಯಂದಿರು ಬಂದರು, ಶ್ರೀ ಶಕ್ತಿ ಸಂಘದ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಅತ್ತಿಂಗಿರು ಬಂದರು. ಮುಂದಿನ ವಾರ ಅಂದರೆ ಸೋಮವಾರದಿಂದ ಸುಮಾರು 4 ದಿನ ನಂದು ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಇಡೀ ಒಂದೊಂದು ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತಿದಾಗ ಸುಮಾರು ಸರ್ಕಾರದಿಂದ ಒಂದು 4 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಅನುದಾನ, ಒಂದೊಂದು ಸಂಘಕ್ಕೆ 1 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಸ್ಯಾಂಕ್ಷನ್ ಮಾಡಿದ್ವಿ. ಹಿಂಗೆ ಒಂದೊಂದು ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತಿದಾಗ ಮಾಂಜರಿ, ಪಟ್ಟಣಕುಡಿ, ಶಿರಗಾಂವ್ ಹಾಗೂ ಖಡಕ್ಲಾಟ್, ಹಿರಿಕುಡಿ, ಮುಂದೆ ಕೇರೂರು ಒಂದೊಂದು ಒಳ್ಳೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡಿ ಸುಮಾರು 4 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಅಂದರೆ 1 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಒಂದೊಂದು ಸಂಘಕ್ಕೆ ಸ್ವಂತ ಅವ್ರ ಮುಂದೆ ಅವ್ರ ಯಾಕಡೆ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ಇವತ್ತು ಮನೆ ನಡೆಸೋದು ಜವಾಬ್ದಾರಿ ಅವ್ರಿಗೆ, ಮಕ್ಕಳ ಕಾಳಜಿ ಆಗಲಿ ಇವತ್ತು ಅವ್ರ ಒಂದು ನೇತೃತ್ವದಾಗ ನಾ ಆಗಲಿ ಸನ್ಮಾನ್ಯ ಪ್ರಕಾಶನ ಹುಕ್ಕೇರಿ ಕೂಡಿ ಇವತ್ತು ಅನುದಾನ ತಂದೀವಿ. ಮುಂದಿನ ವಾರದಾಗ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇಡ್ತೀವಿ. ಈ ಭಾಗದಾಗೂ ಕೂಡ ಶಿರಗಾಂವದವರು ಕೂಡ ರೈತರ ನಮ್ಗೆ ಸಾಕಷ್ಟು ಒಂದು ಸಹಕಾರ ಕೊಟ್ಟಿದ್ದರು. ನಮ್ಮ ಕುಟುಂಬ ತಿಳ್ಕೊಂಡ ನಮ್ಮ ಈ ನವರಾತ್ರಿ ಹಬ್ಬ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ನಮ್ಮೆಲ್ಲ ಕಾರ್ಯಕರ್ತರಾಗಲಿ ನಮ್ಮೆಲ್ಲ ತಾಯಿಯಂದಿರಾಗಲಿ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾನು ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸ್ತೀನಿ.